ठरलं तर मग या मालिकेच्या 11 नोव्हेंबरच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता सायली तिच्या रूममध्ये मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांच्याबद्दल विचार करत असते. ती विचार करते की जर ही किस अर्जुनची असती तर त्याने काय केले असते. ती अर्जुनच्या विचारांची नक्कल करते. अर्जुनने असा विचार केला असता की केसचा सगळ्या बाजूनी विचार करायला हवा. कुठलीही खून, निशाणी सोडता कामा नये. कारण पुराव्याचा कुठला धागा आपल्याला सत्यापर्यंत घेऊन जाईल हे आपल्याला माहीत नसते. अर्जुनच्या विचाराने प्रेरित होऊन सायली ठरवते की तिला सदाशिव आणि मैनावती लोखंडे यांच्या घरी जावं लागेल. ती त्वरित मैनावतीच्या रूममध्ये जाते आणि घराच्या किल्ल्यांचा शोध सुरू करते. अखेरीस तिला त्या किल्ल्या सापडतात. सायली त्या किल्ल्या घेऊन जात असताना किल्ल्या खाली पडतात आणि त्याच क्षणी समोर प्रिया उभी असते. तिने सायलीकडे पाहिलेले असते. आता प्रियेला सायलीवर डाऊट येईल का ते पण आहे प्रश्न. दुसऱ्या दृश्यात सचिन आणि अर्जुन गाडीतून जात असतात. सचिन खोटं बोलून समीरा म्हणजेच साक्षीला भेटायला आलेला असतो. सचिनला समोर समीरा दिसताच तो अर्जुनला गाडी थांबवायला सांगतो. तो म्हणतो, अर्जुन इथेच गाडी थांबव. अर्जुन विचारतो, काय झालं, एअरपोर्टर पुढे आहे ना. सचिन बहाणा करतो, नाही तू मला इथेच सोड, मी जाईन कॅबने. अर्जुन ठीक आहे म्हणून सचिनला तिथे सोडून पुढे निघून जातो. पुढे गेल्यावर अर्जुनला एक फोन येतो. तो फोनवर बोलत असतो की देशपांडे नाही म्हणून तुम्ही तुमची मीटिंग कॅन्सल करत आहात का. मीटिंग रद्द झाल्यामुळे अर्जुनला सचिनला एअरपोर्टवर सोडण्यासाठी गाडी परत वळवावी लागते. इकडे सचिन लगेच साक्षीच्या गाडीत बसतो. अर्जुन परत आल्यानंतर त्याला कुठेच सचिन दिसत नाही. मात्र अर्जुनची गाडी परत आली आहे हे सचिनला लगेच समजते आणि तो साक्षीसोबत निघून जातो. या प्रकारामुळे अर्जुनला नक्कीच सचिनवर संशय येईल. सचिन आणि साक्षी त्वरित तिथून निघून गेल्यामुळे अर्जुनला त्यांचे सत्य समजायला वेळ लागेल. पुढील भागात सत्य काय हे पाहण्यासाठी सज्ज व्हा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.